ठाण्यामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधवांची एकत्रित पत्रकार परिषद। ठाण्याच्या विविध प्रश्नांवर बोलण्याची शक्यता। सेना मनसे युतीचा नारळ ठाण्यातून फुटणार का याची चर्चा। नागपूरमध्ये आज ओबीसी महामोर्चाचं आयोजन। 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये जवळपास तासभर चर्चा। विखेंमध्ये 100% प्रामाणिकपणा दिसतो, जरांगेंची प्रतिक्रिया। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती ॲक्शन मोडवर। 3 दिवसात मुख्यमंत्री 6 विभागांच्या बैठका घेणार। शिंदे संभाजीनगरमध्ये तर अजित पवारांचा आज पुण्यात मेळावा। भाजप प्रदेश कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्ली दरबारी। आगामी निवडणुका लक्षात घेता नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। लवकरच नावं जाहीर होणार असल्याची माहिती। उत्तर भारतीयांची मतं आकर्षित करण्यासाठी भाजपची मोर्चे बांधणी। मंत्री मंगल प्रभात लोढा छठ पूजेचा आढावा घेणार। छठ पूजा उत्सवासाठी आवश्यक उपाययोजनाही करणार। लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागणार। केवायसीसाठी अडचणी येत असल्यास मुदतवाढीचा विचार करू। पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, अजित पवारांची ग्वाही। नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेंची काल दुपारपासून पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू। गंगापूर रोड गोळीबार प्रकरणात राजवाडेंची चौकशी सुरू आहे। मुंबईमध्ये गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार। दोघांना अटक तर 15 संशयितांची पोलिसांकडून चौकशी आणि तपासणी। समाजसेवी संस्थेच्या प्रयत्नांमुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात यश। बिहार निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात। 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत। एनडीए आणि महागठबंधनचा जागावाटप अजून अंतिम नाही। दुबळ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला दिल्लीत आजपासून सुरुवात। मालिका 2-0 जिंकण्याची भारताला संधी। भारतीय संघात बदलाची शक्यता कमी। महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारताला धक्का। वोलवार्ट आणि एन्डी क्लार्कच्या अर्धशतकांच्या जोरावर आफ्रिका 3 गडी राखून विजयी। रिचा घोषच्या 94 धावा वाया गेल्या। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी आज भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार। तालिबानी मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर। पाकिस्तानचे अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हवाई हल्ले। पाकिस्तानी तालिबानचा प्रमुख नूर वाली मेहमूद ठार झाल्याची माहिती। पाकिस्तानी तालिबान्यांच्या सीमेवरील संघर्षात पाकचे 11 जवान ठार। शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा होणार। 7 युद्ध थांबवल्याची शेखी मिरवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार मिळतो का याची जगभरात उत्कंठा। इस्रायल, पाकिस्तान, कंबोडियाच्या राष्ट्रप्रमुखांनी शिफारस केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।